विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पाडायचे आहेत 99% प्लस 99.99 पाडायचे आहेत. पण अडथळा मध्ये कोणाचा अडथळा येतोय? फिजिक्सचा. अरे बोर्डच्या एक्झाम मध्ये ना अभ्यास केला होता की डेफिनेशन, डायग्रॅम, डिस्टिंग्विश, लॉ सगळं पाठ केलं होतं. न्यूमेरिकल्स कमी केले होते. मोठी चूक इथंच होती. 10वी पर्यंत अभ्यास केला होता ना सायन्स 1चा की ज्याच्यात फिजिक्स होतं. न्यूमेरिकलच केले नव्हते. हीट या टॉपिकचे न्यूमेरिकल केले नव्हते. न्यूमेरिकल करतच नव्हतो आपण. पण आता 15 दिवस उरलेत सर, काय चान्सेस आहेत का? आहेत. हा व्हिडिओ समजून घ्या मला काय सांगायचंय ते. आपण फिजिक्सचा अभ्यास आता तरी कसा करताय तुम्ही? हा पीवायक्यू सॉल्व्ह करताय, क्वेश्चन सॉल्व्ह करताय. हो, केलेच पाहिजेत. पण चुकतंय कुठं? सांगतो, फॉर्म्युल्याची प्रॅक्टिस कमी पडते. आता एक कन्सेप्ट मी आता तुम्हाला विथ प्रूफ दाखवतोय, लक्षात घ्या. आता इथं मी लिहिणार आहे कॅपिलॅरिटी. बघा मी काय लिहितोय, कॅपिलॅरिटी. मग हे नाव तुम्ही ऐकलं की तुम्हाला सगळे पॉइंट आठवले पाहिजेत. सगळे पॉइंट म्हणूया आपण. सुरुवात करूया आपण. डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगतो अभ्यास कसा करायचा. इथं मी कॅपिलॅरिटी दाखवतो तुम्हाला. असं प्रत्येक कन्सेप्ट तुम्ही अभ्यास करत गेला पाहिजे. मग काय काय आठवतंय मी तुम्हाला सांगतो. कोर्टच्या वेळेस काय केलं? नुसती डेफिनेशनचा रट्टा मारला. द फिनॉमिना ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड inside the capillary tube when it is immersed in liquid is known as capillarity. दोन पार्ट. ऍप्लिकेशन्स दोन पार्ट. पण आता न्यूमेरिकल आहेत. सीईटीला न्यूमेरिकल आहेत, सोपे न्यूमेरिकल आहेत. ऐका, मी तुम्हाला सांगतो, ही तुमची कॅपिलरी आहे, बरोबर आहे. लिक्विड लेवल इथपर्यंत आहे. हे सरफेस टेन्शन आहे. त्याचा हा कॉम्पोनंट आहे टी साइन थीटा. याला हा कॉम्पोनंट कॅन्सल होणार आहे. पण अपवर्ड कॉम्पोनंट जो असणार आहे तो आहे टी कॉस थीटा. तो या सर्कम्फरन्सवर ऍक्ट होतोय. मग मला जर अपवर्ड फोर्स दिला तर अपवर्ड फोर्स साठी फॉर्म्युला काय असणार आहे? 2πr सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्सवर तो फोर्स ऍक्ट होतोय इनटू त्याचा कॉम्पोनंट कोण आहे सांगा? टी कॉस थीटा. हा झाला अपवर्ड फोर्स बाळांनो, अपवर्ड फोर्स. पण ही जी लिक्विड कॉलम आहे ना, हो ऍट इक्विलिब्रियम आहे. तो वर पण जात नाही, खाली पण येत नाही. याचा अर्थ जेवढा अपवर्ड फोर्स आहे तेवढाच डाऊनवर्ड फोर्स आहे. आपल्याला माहिती आहे की डाऊनवर्ड फोर्स म्हणजे वेट असतं. वेटचा फॉर्म्युला mg. मास म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मग व्हॉल्यूम कोण आहे? पाय आर स्क्वेअर एच. व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी म्हणजे मास, आणि इंटू जी करा, लक्षात घ्या. इंटू जी करा म्हणजे डाऊनवर्ड फोर्स. आता मला मिळाला अपवर्ड फोर्सचा फॉर्म्युला. पण समजा वॉटर असेल तर थीटाची व्हॅल्यू 0 असते. 0.1 येणार आहे. पण थांबा ना, आता टोटल अपवर्ड फोर्स 2πr टी कॉस थीटा. टोटल अपवर्ड फोर्स that equals to pi r square h rho g. डाऊनवर्ड फोर्स. पाय ला पाय कॅन्सल, आर ला स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे मला सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला मिळाला आर एच रो जी अपॉन 2 कॉस थीटा. काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. सीईटीला एवढं करून सुद्धा काहीही उपयोग नाही. आता इथून पुढचं लेक्चर अतिशय इम्पॉर्टंट आहे. हो, नीट लक्ष द्या. आता या लेक्चरला मी माझ्यासमोर 11th स्टँडर्डची मुलं बसवलेत. ओके, मी त्यांना एक्सप्लेन करणार आहे. सुरुवातच छान करायची आहे. म्हणजे काय आता समजून घ्या मी काय सांगतोय ते बघा. समजा लिक्विड सेम आहे. जर लिक्विड सेम असेल तर त्याचं सरफेस टेन्शन कॉन्स्टंट, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कॉन्स्टंट, डेन्सिटी कॉन्स्टंट, लक्षात घ्या. आणि आपण एकाच प्लॅनेटवर आहे तर जी सुद्धा कॉन्स्टंट. मग टीचा फॉर्म्युला काय होता? आर एच रो जी अपॉन 2 कॉस थीटा. मग सेम लिक्विड असेल तर टी कॉन्स्टंट, कॉस थीटा काय असेल? 2 कॉन्स्टंट, रो कॉन्स्टंट, जी कॉन्स्टंट. याचा अर्थ आर आणि एच उरलं, दॅट इक्वल्स टू कॉन्स्टंट. मग याचा अर्थ काय? R1H1 दॅट इक्वल्स टू R2H2. दी मोस्ट इम्पॉर्टंट. याचा अर्थ रेडियस डबल करा, हाईट हाफ होणार. हाईट चौपट वाढवली तर रेडियस 4 टाइम्स कमी होणार आहे. आणि सेम असं बॉईज लॉ मध्ये पण आहे. सेम असं बऱ्याच ठिकाणी आहे जिथं तुम्हाला हा प्रॉडक्ट कॉन्स्टंट मिळेल. अशा ठिकाणी सेम लिक्विड. ओके, पण आता थांबा. लिक्विड सेम आहे. ओके, बऱ्यापैकी गोष्टी कॉन्स्टंट आहेत. लिक्विड सेम आहे. ओके, पण सांगतो, लक्षात घ्या. लिक्विड सेम आहे, ट्यूब पण सेम आहे. या कॅपिलरी ट्यूब पण सेम असेल याचा अर्थ रेडियस कॉन्स्टंट. पण प्लॅनेट वेगळा वेगळा आहे. पहिल्यांदा अर्थ सरफेसवर आहे आणि दुसरीकडे नेला. आता कॉन्स्टंट काय बघा. सेम लिक्विड, टी कॉन्स्टंट, थीटा कॉन्स्टंट, 2 कॉन्स्टंटच आहे. सेम लिक्विड, त्याची डेन्सिटी कॉन्स्टंट, बरोबर आहे. सेम ट्यूब, आर कॉन्स्टंट. अरे प्लॅनेट बदलला की ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलणार ना. याचा अर्थ एच इंटू जी दॅट इक्वल्स टू कॉन्स्टंट.
म्हणजे फिजिक्स मध्ये फॉर्म्युला बघा, फॉर्म्युल्यातल्या कॉन्स्टंट टर्म काढून टाका, एखादा नवीन रेशो तयार करा. मग करा की फॉर्म्युला H1G1 दॅट इक्वल्स टू H2G2. मग सांगू का, G म्हणजे कोण? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग फॉर्म्युला तुम्हाला आले पाहिजेत. GH अपॉन जी, हाईटचा विचार केला तर 1 मायनस ट्वाइस H अपॉन आर. डेप्थ माइंड मध्ये गेला तुम्ही, 1 मायनस डी अपॉन आर. हे लक्षात घ्या. चला इथं व्हिडिओ पॉज करा आणि हे समजून घ्या. आणि आता सांगू का, जमणार तुम्हाला कॅपिलॅरिटीचा कुठलाही क्वेश्चन, येऊ दे कुठलाही क्वेश्चन जमणार आहे. आणि शोधायचे तुम्ही कॅपिलॅरिटीचे सगळे क्वेश्चन्स. ओके, मग चला पहिला क्वेश्चन बघूया आपण. पहिला क्वेश्चन बघूया आपण. काय दिलंय? When one end of the capillary dipped in water, height, पहिला height H आहे. अपवर्ड फोर्स दिलाय, आपण स्टार्टच केलं होतं. अपवर्ड फोर्सचा फॉर्म्युला 2 पाय आर इंटू टी लिहितोय. कॉस थिटा लिहित नाही. वॉटरसाठी कॉस झिरोची व्हॅल्यू 1 असते. आणि अपवर्ड फोर्स किती दिलाय? 1089. मग 108 इंटू 10⁻⁻5 ला सरफेस टेन्शन इंटूचं डिवाइड करा. सरफेस टेन्शन आहे 7.2 इंटू 10⁻⁻2. मग तुम्हाला 2 पाय आर मिळेल. अरे 2 पाय आर म्हणजे सर्कम्फरन्स. किती सोपं आहे, किती सोपं आहे. आता पण मी तुम्हाला सांगतोय का, ते नीट लक्ष द्या. अरे बोर्डच्या एक्झामला हे आपण विचार सुद्धा नव्हता केला. पुस्तकातले 4 प्रॉब्लेम तेही आपल्याला सॉल्व्ह नव्हते केले. मी 11च्या मुलांना सांगतोय की 12th मध्ये मुलांनी काहीही टेक्स्टबुककडे लक्ष दिलं नव्हतं. न्यूमेरिकलकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे नुकसान होतंय. पण या मेथडनं पुढच्या काही दिवस जरी अभ्यास केला तर सगळं छान होईल. आणि यासाठी तुम्हाला आपला जो कोर्स लॉन्च केलाय, तर प्रत्येक टॉपिकचे मी PYQ टोटली वेगळ्या मेथडनं द्यायला लागलोय. एक लेक्चर एक लाईव्ह ठेवलंय बघा, फ्री. तुम्ही बघा. प्रत्येक क्वेश्चन ओळखायचा कसा, काय करता येईल, कुठली कन्सेप्ट आहे, मग कसं करता येईल याचा विचार करतोय मी. आता तुम्हाला सांगू का, तुम्हाला 108 ला 7.2 न डिवाइड करा, आन्सर काय येईल? गरजच नाही सॉल्व्ह करण्याची, सांगतो. 72 दोन्ही 144. ओके, 144 नाहीये. 2.5 कसं येईल, 3 कसं येईल, 1.8 एवढं क्लोज येणार नाहीये आन्सर, त्यामुळे 1.5 आहे. म्हणजे सीईटीला पूर्ण कॅल्क्युलेशन सुद्धा करत बसायचं नाहीये बाळांनो, हे लक्षात घ्या. ओके, मी नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय. हा, माइन, डेप्थ आलं का डोक्यात? मग या केसमध्ये मी काय लिहिलं होतं? H1 अपॉन H2 दॅट इक्वल्स टू GD अपॉन G. होय, H1 म्हणजे ऑन द सरफेस ऑफ अर्थ आणि H2 म्हणजे त्या माइन मध्ये म्हणूया आपण. ठीक आहे, मग त्यावेळेस ते इन्व्हर्सली असल्यामुळे मी असं लिहिलंय, लक्षात घ्या. त्यांचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट असतो ना. मग आता सांगतो, GD अपॉन G चा फॉर्म्युला 1 मायनस डी अपॉन आर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, R मायनस डी अपॉन आर. हे आन्सर आहे रेशो H1 अपॉन H2 चं. विचारलंय काय? H2 अपॉन H1. उलट करा, R वर जाईल आणि R मायनस डी खाली येणार. अरे, हे पटकन आठवलं पाहिजे. प्लॅनेट बदललाय ना, HG कॉन्स्टंट. प्लॅनेट बदललाय तर HG कॉन्स्टंट. आलं का लक्षात तुमच्या? ओके, सेम ट्यूब सेम आहे बरं का, प्लॅनेट वेगळा आहे, लक्षात घ्या बरं का. समजून घ्या. 2 क्वेश्चन झाले. तिसरा क्वेश्चन बघूया आपण. 1.5 परत काय, इनर सर्कम्फरन्स विचारलाय. शिफ्ट वेगळे बरं का भावनो. इनर सर्कम्फरन्स विचारलाय ना. मग मला सांगा अपवर्ड फोर्स किती आहे? 105 10⁻⁻5. सरफेस टेन्शन किती आहे? 7. अरे 7 एके 7, 7 5 35. 1.5 आन्सर करेक्ट आहे. सोप्पा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, लक्षात घ्या. कॅपिलॅरिटीचे प्रत्येक प्रश्न तुम्हाला जमणार आहेत, लक्षात घ्या. आता इथं बघा, शांतपणे बघा. ओके, पहिला एरिया ए आहे, दुसरा चौपट एरिया. ओके, याच्या एरियाचा फॉर्म्युला पाय R1 स्क्वेअर, याचा एरिया पाय R2 स्क्वेअर. ओके, आणि याची ए ला थोडक्यात समजून घ्या बरं का. ए ला म्हणूया पाय R स्क्वेअर. बघा मी काय म्हणतोय, पाय R1 स्क्वेअर. आणि नंतरचा जो एरिया आहे तो 4A आहे, म्हणजे पहिल्यांदा A1 म्हणूया आपण. नंतर A2 आहे ते 4A आहे, म्हणजे 4 पाय. आता समजून घ्या, तर माझ्याकडे थोडीशी मिस्टेक व्हायला लागली बरं का, समजून घ्या. पहिला जो एरिया आहे तो पाय R1 स्क्वेअर, नंतरचा एरिया पाय R2 स्क्वेअरच म्हणूया आपण. पण नंतरचा एरिया जो आहे पाय R2 स्क्वेअर, तो पहिल्या एरियाच्या चौपट आहे. पाय R1 स्क्वेअरच्या पायला पाय कॅन्सल करा, स्क्वेअर रूट काढा. R2 इक्वल्स टू ट्वाइस R1. माझा ऐका, रेडियस आणि हाईट इन्व्हर्सली असतात. रेडियस जर R1 च्या दुप्पट असेल तर हाईट निमपट असणार आहे. आन्सर H/2 येणार आहे. आणि इथं R आणि H कॉन्स्टंट आहेत. मग फॉर्म्युला माझा असा येणार आहे, R1 H1 दॅट इक्वल्स टू R2 H2. R1 ची व्हॅल्यू तशीच ठेवूया आपण. H1 ची व्हॅल्यू H दिले त्यांनी. R2 ची व्हॅल्यू ट्वाइस R1 टाका इंटू H2. R1 ला R1 कॅन्सल होईल, इंटू 2 अपॉन 2 करा. अरे पण कोण सोडवायला सांगतंय असं? R इंटू H कॉन्स्टंट आहे, रेडियस मला डबल मिळेल, तर हाईट हाफच येणार आहे, येणारच आहे. आन्सर करेक्टच आहे.
शेवटचा प्रॉब्लेम कॅपिलिटीचा घेतोय मी. वॉटर रायझेस हाईट एच आहे. मास म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. चला हे दिसलं की ती मासची व्हॅल्यू आहे. आता ते काय म्हणतायत, व्हॉट द मास ऑफ द वॉटर. आता मी सांगतो नवीन मास काढताना मी काय करतोय बघा, पाय R1 स्क्वेअर H1 आणि रो. आता ते काय म्हणतायत, नवीन रेडियस R/5 आहे. मग मी करतोय काय बघा, R²/25. आता रेडियस आणि हाईट उलट रिलेशन असतं. रेडियस जर R/5 असेल तर हाईट 5h असणार आहे. इंटू रो. 5 5 5 25 म्हणजे मला उरतोय कोण, पाय R²H रो. पाय R²H रो आणि डिवायडेड बाय 5 आणि पाय R²H रो म्हणजे M, म्हणजे मला इथं मिळणार आहे M/5. आन्सर करेक्ट आहे. मग अशा रीतीनं आपण कॅपिलॅरिटी संपवलं बाळांनो. मग प्रत्येक कन्सेप्ट अशी करा ना. वेळ लावा तुम्ही. ग्रॅव्हिटेशन मध्ये व्हॅरिएशन ड्यू टू हाईट, ड्यू टू डेप्थ, ड्यू टू लॅटिट्यूड. शोधा प्रॉब्लेम एकसारखे प्रॉब्लेम करा. लक्षात घ्या. पीवायक्यूज वर फोकस ठेवा आणि सांगतोय तुम्हाला की सोपं आहे. काहीही अवघड नाही. फक्त मन लावून करा. ऑल द बेस्ट.